मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या अटी आणि नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे। निवडणुका पार पडल्यानंतर लाडकी बहीण योजनेत एक नवा नियम ऍड करण्यात येणार आहे। आणि मित्रांनो, हा नवा नियम असा आहे की जर लाडक्या बहिणींच्या घरात ह्या 5 वस्तू असतील तर त्यांना 6वा हप्ता मिळणार नाही। तसेच डिसेंबरचा 6वाच काय तर यापुढील एकही हप्ता मिळणार नाही। जुलै महिन्यापासून आतापर्यंत म्हणजेच नोव्हेंबर महिन्यापर्यंत लाडकी बहीण योजनेचे एकूण 5 हप्ते सरकारने जमा केले आहेत। आतापर्यंत महिलांच्या खात्यात 7,500 रुपये जमा झाले आहेत। तसेच अन्नपूर्णा गॅस योजनेचे 2,500 रुपये देखील बहुतांश महिलांना मिळाले आहेत। अशात आता महिलांना 6व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। काहीच दिवसांपूर्वी महायुती सरकारने असा निर्णय घेतला होता की 1,500 रुपयांच्या हफ्त्याऐवजी आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2,100 रुपयांचा हफ्ता आम्ही देऊ आणि हा हफ्ता आचारसंहिता संपुष्टात येताच लगेच महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल। अशा 24 नोव्हेंबर पासून म्हणजेच आचारसंहिता संपल्यानंतरच महिलांच्या खात्यात पैसे वर्ग व्हायला सुरुवात होणार आहे। मात्र आता सरकारने योजनेत एक फार मोठा बदल केलेला आहे। ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये ह्या 5 वस्तू असतील त्यांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाहीये। लाभार्थी यादीतून त्यांचे नाव काढून टाकले जाणार आहे। अशात 6वाच हफ्ता नव्हे तर यानंतरचा एकही हफ्ता अशा महिलांना मिळणार नाहीये। तेव्हा नेमक्या ह्या वस्तू कोणत्या आणि महिलांनी आता काय करायचे आहे ते सर्व आपण इन डिटेल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आजचा हा व्हिडिओ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक लाभार्थी महिलेकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण असा असणार आहे। तेव्हा व्हिडिओला शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय, जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या पात्रता सगळ्यांनाच माहिती आहे। यांपैकी प्रमुख पात्रता म्हणजे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला। त्यानंतरची महत्त्वाची अट म्हणजे किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 65 वर्षे। मित्रांनो, ह्या काही बेसिक अटी होत्या ज्या ह्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अत्यावश्यक होत्या। मित्रांनो, महायुती सरकारने सांगितल्याप्रमाणे आता महिलांना 1,500 रुपयांऐवजी 2,100 रुपये मिळणार आहेत। मात्र महाविकास आघाडीने जाहीर केल्याप्रमाणे ते 3,000 रुपये महिलांना दरमहा देणार आहेत। म्हणजेच काय, जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर वर्षाकाठी महिलांना तब्बल 36,000 रुपये मिळणार आहेत। तेव्हा सरकार कोणत्याही आघाडीचं आलं तरी फायदा हा महिलांचाच होणार आहे। काही दिवसांपूर्वी व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या महिलांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलाय आणि त्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून त्या योजनेचा देखील लाभ घेतला, त्यांच्यावर मोठी कारवाई केली जाऊ शकते। तेव्हा मित्रांनो, लेटेस्ट रिपोर्टनुसार अशा महिलांची नावे पोर्टलवर हायलाइट होऊ लागली आहेत। तेव्हा अशा सगळ्या महिलांना इथून पुढे योजनेचा 1ही रुपया मिळणार नाहीये। भलेही आतापर्यंत मिळालेले पैसे त्यांच्याकडून वसूल केले जाणार नाही, मात्र यापुढे योजनेचा 1ही रुपया त्यांना मिळणार नाही याची दक्षता सरकारकडून घेतली जाणार आहे। यानंतर मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेच्या अपात्रतेच्या अटी देखील समजून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून पुढे देखील या योजनेचे हफ्ते मिळवण्यात तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही आणि काय ते आवश्यक बदल तुम्हाला आताच करता येतील। शासनाने नमूद केलेल्या अपात्रतेच्या अटी म्हणजे ज्यांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, अशा महिला ह्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत। मात्र तरीही काही महिलांनी ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांनी हा फॉर्म भरला होता। आता मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आसपास असेल त्या घरामध्ये मोठा टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन अशा लक्झरी गोष्टी असतील का किंवा त्या घरामध्ये 4 व्हीलर असेल का तर अजिबात नाही। मात्र तरीही अशा महिलांनी ज्यांनी हा फॉर्म भरलाय आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय अशा सर्व महिलांना योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्याचे आदेश सरकारतर्फे देण्यात आलेले आहेत। तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की जर तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे तर नक्कीच तुम्ही अडचणीत येऊ शकता। यानंतरची दुसरी अट होती की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजे जर तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य इन्कम टॅक्स भरतो आहे, मग तो इन्कम टॅक्स मागील कोणत्याही आर्थिक वर्षात भरलेला असेल तरी देखील तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। तेव्हा जसं संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांबाबत झालं तसंच माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतील महिलांबाबत देखील घडू शकते। जर तुमच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता असेल, इन्कम टॅक्स तो पे करत असेल तर मग नक्कीच तुम्ही अडचणीत येऊ शकता।
तुमच्या विरुद्ध मोठी कारवाई केली जाण्याची शक्यता आहे। यानंतर आणखी एक अपात्रतेची अट म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, तर अशा केसमध्ये देखील तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। मात्र ह्यातच एक पॉइंट ऍड करण्यात आलाय की जर 2.5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी असतील तर ते ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतील। नंतरची अपात्रतेची महत्त्वाची अट म्हणजे सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तरी सुद्धा ती ह्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। आता ही योजना केंद्र सरकारची असू द्या किंवा राज्य सरकारची, जर तुम्हाला 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांचा लाभ एखाद्या योजनेद्वारे मिळत असेल आणि तो लाभ मिळत असताना देखील जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरलाय आणि तुमचा फॉर्म अप्रूव्ह होऊन तुम्हाला पैसे मिळणे सुरू झाले, आतापर्यंत 1-2 हफ्ते आले असतील तरी देखील तुम्ही अडचणीत येऊ शकता। आणखी इतर काही अपात्रतेच्या अटी म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची अपात्रतेची अट म्हणजे ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे अशा महिला देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत। तुमच्या कुटुंबात जेवढेही लोक असतील त्या सदस्यांपैकी जर एकाच्याही नावावर 4 व्हीलर असेल तर मग तुम्ही अडचणीत येऊ शकता। मग ती 4 व्हीलर नवी असो किंवा जुनी, म्हणजेच सेकंड हँड का असेना, कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावावर 4 व्हीलर असेल तर तुम्ही योजनेचा लाभ घेण्याकरिता अपात्र ठरताय। मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना अर्जदाराचे हमीपत्र असा एक सेक्शन होता। सोबतच आपण आपले काही डॉक्युमेंट्स सबमिट केले होते, ज्याच्यात आधार कार्ड, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र असेल, उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट असेल, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो इत्यादी गोष्टी अंतर्भूत होत्या। आता त्या अर्जामध्ये जे हमीपत्र आपण सादर केलं त्यात ह्या गोष्टींची हमी आपण दिली होती की ज्या अपात्रतेच्या अटी आहेत त्या अटी आम्हाला लागू होत नाहीत। आपण तेव्हा काही गोष्टींवर टिक मार्क केलं होतं की जसं माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक नाही, माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही, मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 1,500 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेत नाही, माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार नाही, माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष किंवा संचालक किंवा सदस्य नाहीत। तसेच एक महत्त्वाची हमी आपण दिली होती की माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही, माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाही। तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींची हमी आपण हमीपत्रात दिली होती। तेव्हा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या गोष्टींची हमी आपण दिली होती मात्र त्या गोष्टींची पूर्तता आपण करत नसाल, त्या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत नसाल तर तुमच्या विरुद्ध कारवाई करण्याचे सरकारने आदेश दिले आहेत आणि कारवाई म्हणजे यापुढील हफ्ते तुम्हाला मिळू शकणार नाहीत। निवडणुका पार पडल्यानंतर आणि सरकारच्या सत्ता स्थापनेनंतर अर्जांची पुनर्तपासणी केली जाणार आहे आणि हमीपत्रात नमूद असलेल्या गोष्टींची सुद्धा शहानिशा केली जाणार आहे की खरंच लाभार्थी यादीतील महिला योजनेच्या पात्रतेच्या अटी फुलफिल करते की नाही। जर तुमच्या घराच्या पुढे 4 चाकी वाहन आढळून आलं, जेव्हा फेरतपासणी करण्यात येईल तेव्हा तुम्ही अडचणीत येऊ शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून तुमचं नाव वगळलं जाऊ शकतं। आणखी एक महत्त्वाची अपडेट पुढे आली आहे, ती आहे रेशन कार्डाबाबत। 31 डिसेंबर ही शेवटची तारीख ठरवण्यात आली आहे रेशन कार्डाच्या ई-KYC प्रक्रियेसाठी। आधी 31 ऑक्टोबर ही शेवटची तारीख ठरवण्यात आली होती, आता मात्र ती 31 डिसेंबर इतकी करण्यात आली आहे। मात्र ही ई-KYC तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करून घ्या, शेवटच्या तारखेची वाट पाहत बसू नका। ही ई-KYC केवळ राशन कार्डाद्वारे मोफत मिळणाऱ्या धान्याकरिताच नव्हे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसोबतच इतर योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सुद्धा तितकीच महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे। मित्रांनो, आय होप हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असणार, तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती तुम्हाला वेळेवर मिळत राहील। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।